हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर हा व्हिडिओ जो आहे तो गुरुवारच्या दिवशीचा आहे आणि आता ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुवारी माझा आरीवर्कचा क्लास जो असतो तो दुपारी असतो. म्हणून आज तुम्हाला डायरेक्ट घरातली काही कामं न दाखवता रोजची धावपळ म्हणजे गुरुवार मी तुम्हाला पूजेपासून माझी कशी धावपळ होते, कसं काय होतं ते सगळं दाखवत असते. पण आज तसं नाही केलं, मी तुम्हाला डायरेक्टली जे आहे क्लासमध्ये घेऊन आले आज, कारण ना आज खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक जो आहे तो शिकवणार होते. आता बघा ना, आरी वर्क करताना किंवा एखादं वर्क बघताना आपल्याला अजिबात आयडिया नसते की त्याच्यामागं कोणीतरी एवढी मेहनत घेतली असेल. म्हणूनच खरं त्याचे पैसे एवढे जास्त असतात. म्हणजे हेवी ब्लाऊजचे 8-8, 10-10, 12-12 हजार एवढे पैसे असतात आणि आपल्याला वाटतं एवढे पैसे कशाचे घेतात, तर एवढे पैसे ते त्यांच्या मेहनतीचे घेतात. म्हणजे लिटरली आता हा बटर पेपर आहे, बटर पेपरवरती आम्ही डिझाईन जी आहे आधी पेन्सिलने हे करून घेतलेली, आखून घेतलेली. त्याच्यानंतर ती व्यवस्थित करेक्ट करत गेलो. म्हणजे प्रत्येक वेळी ती इरेज करायची, प्रत्येक वेळी करेक्ट करायची, इंचावरती त्याचं माप टाकायचं. मग ती परमनंट मार्करने परत एकदा ट्रेस करून घ्यायची. आणि असं आता पिनिंग चालू आहे. आणि हे जर पिनिंग एकटीने केलं ना तर 2 दिवस तर आरामात जातील. म्हणून आम्ही 5 जणींनी हे छान पिनिंग करून घेतलं. त्याच्यात रॉकेल आणि ट्रेसिंग पावडरच्या मदतीने नाही असं आता डिझाईन परत एकदा याच्यावरती कापडावरती प्रिंट करून घ्यायची. म्हणजे बघा ना किती मेहनत आहे, म्हणजे बापरे. मला तर खरंच खूप, आणि आरीवर्कमध्ये ही गोष्ट खूप भारी आहे की रोज आपल्याला नवीन नवीन काही ना काही शिकायला मिळतं. रोज काहीतरी नवीन आपण बघत असतो, करत असतो. आता ही बघा ना, याच्यात रॉकेल आणि ट्रेसिंग पावडर टाकली आणि त्याच्याने ही डिझाईन जी आहे ती प्रिंट होणार आहे. म्हणजे किती कोणालाच हे, म्हणजे बघणाऱ्याला तर कोणालाच माहिती नसेल, कारण हे मलासुद्धा आजपर्यंत मलासुद्धा हे माहिती नव्हतं की अशी डिझाईन प्रिंट करू शकतो आपण आरीवर्कमध्ये. आणि खूप भारी आहे खरंच. आणि ही डिझाईन जर म्हणजे आता हे जर डिझाईन केले ना तर खूप भारी दिसेल. जसा हा ब्लाऊज कंप्लीट होईल ना तसा मी तुमच्याशी शेअर करेलच. म्हणजे ॲक्च्युली हा माझा ब्लाऊज नाही आहे, दुसरं कोणीतरी करणार आहे. पण ही डिझाईन कशी दिसते हे तुम्हाला मी दाखवेलच, कारण इतकी भारी दिसणार आहे. आणि हा ब्लाऊज जो आहे हेवीमध्ये जाणार आहे. म्हणजे जर हा ब्लाऊज म्हणजे असं पैशाने जर आपण कोणाला करून देणार असेल ना तर ह्याची कॉस्ट 12,000 ते 15,000 सुद्धा असते. आता त्याच्यात आपण काय काय मटेरियल यूज करतो ना त्याच्यावरती मग त्याची प्राईस जी आहे ती ठरते. जसा हा ब्लाऊज कंप्लीट होईल ना, मला तो खूप उत्सुकता आहे की हा ब्लाऊज कसा दिसेल. आय एम शुअर की आता तुम्हाला पण बघून हे वाटत असेल की हा वर्क केला ना तर कसा दिसेल. तर मी नक्कीच तुमच्याशी तो ब्लाऊज जो आहे तो शेअर करेन. घरी आले 3-3:15 वाजता, म्हणजे 3 वाजता क्लास सुटला, 2:15 वाजता घरी आले, जेवण वगैरे केलं आणि लगेच जे आहे पाणीपुरीच्या सामानाला सुरुवात केली. कारण आज गुरुवार आहे. माझी आज तिकडे खूप जास्त धावपळ होत असते. म्हणजे 12 ते 3 क्लास करायचा, 3 वाजता घरी आल्यावर 15 मिनिट वगैरे जेवणात जातात. म्हणजे 3:30 तर होतात, 2:15 मला घरी यायला होतं, 3:30पर्यंत जेवण करायचं. आणि जेवण केलं ना लिटरली म्हणजे पाणी प्यायला पण वेळ नसतो की लगेच ही धावपळ चालू असते. आता एक लॉट जो आहे रगड्याचा मी पहिले शिजवून घेतला आहे, कारण ना गर्दी आल्यावर जर सामान संपलं ना तर मग विचारूच नका, इतकी धांदल उडते ना. आणि असं मुद्दाम होतं जेव्हा सामान संपत आलेलं असतं ना तेव्हा खूप क्राऊड येतं. म्हणजे हा खूप वेळाचा अनुभव आहे. म्हणून मी आज काय केलं, आज एक्स्ट्राच रगडा जो आहे आधीच बनवून घेतला आणि थोडासा भिजवून पण ठेवला आहे. जर इन केस आपल्याला वाटलं संपत आला तर आपण परत तो बनवून आणू शकतो अशा हिशोबाने. एवढा सगळा रगडा मी ऑलरेडी शिजवून घेतला. आता गोड पाण्याची जी आहे ती तयारी करायला लागते. आता लहान मुलांचं ना मध्ये मध्ये करणं चालूच असतं, तसं प्रत्युष्ट जे आहे मध्ये मध्ये करणं चालू आहे. त्याला ना आता एवढा पसारा तेवढ्या माझ्या गडबडीतसुद्धा काहीतरी करून पाहिजे होतं. तर बघूयात पुढे आता त्याला काय खायला हवं आहे ते. आता एकीकडे रगडा शिजवायला ठेवलेला आहे आणि एवढ्या खरं ना गोंधळात माझा गॅस गेला आत्ता. तो सिलेंडर वगैरे बसवला आणि खरंच जेव्हा किंवा माझ्या मागे धावपळ असते ना तेव्हाच माझ्या सिलेंडरला जायचं असतं. मी खूप वेळा ही गोष्ट नोटीस केली. म्हणजे कोणी म्हणजे तुमच्या बाबतीत पण असंच होत असेल किंवा सकाळच्या वेळी टिफिन वगैरे करायची गडबड असते ना तेव्हा तरी एकतरी गॅस ना किंवा कोणी असं पाहुणे वगैरे येतील तेव्हा तरी. नाही तर मग माझा गुरुवार हा हमखास ठरलेला आहे, कारण गुरुवारी मला खूप धावपळ असते आणि त्या धावपळीत त्या गॅसला जायचंच असतं. चला गॅस वगैरे बसून घेतला, गॅस गेलेला, सिलेंडर बसवून घेतला. आणि आता गोड पाण्याची जी आहे ती तयारी करायला लागते. तर गोड पाण्याची चिंच जी आहे ना, चिंच आणि गूळ मी क्लासला जायच्या आधीच भिजवून गेलेले, जेणेकरून ते 3-4 तास मस्त छान भिजले ना की मग चिंच मस्त अशी ब्लेंड होते. आणि मी थोडीशी चिंच मिक्सरला फिरवून घेते, जेणेकरून ना चिंच म्हणजे गाळतोच पाणी नंतर, पण पूर्ण चिंच त्याच्यात उतरली पाहिजे. त्याच्यामुळे जे आहे मी चिंच अशी मिक्सरला फिरवून घेते.
छान चिंच मिक्सरला फिरवून घेतली. आता गोड पाणी पण एक्स्ट्राच बनावं लागतं, तरीसुद्धा आमची एक चक्कर झालेलीच. गोड पाणी जे आहे ते कमी पडलेलंच. किती एक्स्ट्रा सामान बनवलं ना तरी ते कमी पडतंच का माहिती नाही, म्हणजे अंदाजच येत नाही आहे. तरी असो, संध्याकाळी एकदा त्यांनी येऊन म्हणजे रात्री 9 वाजता वगैरे येऊन परत मी एकदा गोड पाणी जे आहे ते बनवून घेऊन गेलेच होते. 2 पातेल्यांमध्ये दोन्हीकडे मी जे आहे गोड पाणी बनवायला ठेवलेलं आहे. एकीकडे रगडा आहे. ऑलरेडी एक रगड्याचा लॉट जो आहे तो रेडी आहे आणि ऑलमोस्ट आत्ता 4:15 वगैरे झालेले होते. 15-20 मिनटात जे आहे मला निघावं लागणार आहे आणि खूप गडबड जी आहे ती चालू असते. खरंच गुरुवार म्हणजे नाही हेक्टिकच असतो खूप जास्त. घरी यायला परत 10, 10:30, त्याच्यानंतर परत स्वयंपाक, म्हणजे खूप सगळंच धावपळीचं असतं गुरुवार माझा. पण असो ठीक आहे, चला. आता प्रत्युषला जसं मी म्हणाले काहीतरी खायचं होतं, भूक लागली होती, तर मी त्याच्या पप्पांना जे आहे ते कामाला लावले. त्याला मसाला पापड जे आहे खायचे होते. आपल्याकडे काही मोठे पापड नसतात आणि प्रत्युषची तब्येत ठीक नाही, कफ वगैरे झाल्यामुळे ना पापड असे पूर्ण तळून पण नाही घेतले त्याच्या पप्पांनी. तर चला, आता ते मसाला पापड बनवत आहेत तोपर्यंत मी तिखट पाण्याची जी आहे ती तयारी करते. असा होता आजचा मिनी ब्लॉग. चॅनल